तर भाऊंनो नॉइजी असे बॅकग्राऊंड आपण आता आपल्या मोबाईलमध्ये करू शकतोय। हा भाऊंनो खरा आहे, कारण का जी काही गोष्ट आपल्या PC मध्ये ट्रेंडिंग तुम्ही मार्केटमध्ये बघत होता तर ती फायनली आज आपण आणल्या। डीक प्रेम द्यायचा आहे। तर भाऊंनो आज आपण बर्थडे बॅनर एडिटिंग केलं एकदम टॉप लेवलचं आपल्या फोटोपॅया ॲप्लिकेशनमध्ये। तर जी काय आपली PSD आहे आपल्या बॅनरची तर ती आपण देणार आहे, ते आपल्या मोबाईलमध्येही चालेल आणि आपल्या फोटोशॉपमध्येही चालेल PC मध्ये। तर आजचा व्हिडिओ खरंच शेवटपर्यंत बघा, भरपूर काही शिकायला भेटणार आहे, भरपूर काही गोष्टींना आपण इफेक्ट मारणार आहे, ॲडजस्ट करणार आहे चांगल्या प्रकारे। तर आज जो काय आपण बॅनर शिकवला आहे तर याच थीममध्ये आपल्या क्लासमध्ये गोष्टी शिकवल्या जातात, फोटोशॉप लेवलला असो किंवा मोबाईल लेवलला असो। तर जे का आपला फोटोशॉपची बॅच आहे 11ला चालू होणार आहे, ह्याची फक्त लास्टची एक्स्ट्रा ॲडव्हान्स वाढवून फक्त 3च सीट उरल्यात। तर जे कोणी इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन डन करा। एकदा सीट झाल्या कंप्लीट की नंतर एक्स्ट्रा वर ॲडमिशन घेतलं जात नाही। आणि भरपूर ढीक प्रेम दिला, आपली बॅच फुल केला, त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद। किंवा अजून काय तुम्हाला माहिती विचारायची असेल तर नक्कीच लवकरात लवकर वर तुम्हाला नंबर चला यावर कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूयात। असाच आपला मोबाईलचा पण क्लास आहे, तो 1500 रुपयाचा आहे फक्त, आणि त्यात भरपूर काही आपण द्यालोय। तर तो 15 दिवसाची बॅच आहे आपली, आत्ता अपडेटेड झालेली एका महिन्याआधी, आणि प्लस 10 दिवसाची जुनी बॅच, असे एकूण 25 व्हिडिओ द्यालोय फक्त या महिन्यापुरतंच ते आपण देणार आहे। पुढच्या महिन्यापासून मग 15 दिवसाची बॅच ठेवणार आहे। तर नक्की जे कोणी इच्छुक असतील तिने लवकरात लवकर जी काय आपली मोठी 25 दिवसांची बॅच आहे तर ती लवकरात लवकर रेकॉर्डेड घेऊ शकताय। वर तुम्हाला नंबर दिसला आहे, यावर कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूयात। तर चला तर आता आपण फायनली आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर भाऊंनो आता आल्यावर आपल्या फोटोपॅया ॲप्लिकेशनमध्ये, तर ॲप्लिकेशन कशी घ्यायची या रिलेटेड संपूर्ण व्हिडिओ आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा जाऊन। तर इथं आपण फाईलमधनं न्यू साईज घ्यायच्या ऐवजी माझं मत काय बघा, न्यू ओपन फाईल घ्या। कारण काय विषय काय, साईज मी जरा वेगळ्या लेवलची घेतली आता। तर मीडिया पिकरमध्ये जाऊन मी प्रॉपर जी का आपली साईज आहे तर ती चांगल्या प्रकारे घेतो। तर आता आपलं जे का आपलं फोल्डर आहे तर ते आपण ओपन केलं आहे फायनली। तर आता आपला पहिला मुद्दा जो आहे तर तो फाईलचा आपण ओपन केला, इझिली ते लोडिंग होऊ देईल। त्यानंतरची एक प्रोसेस आहे महत्त्वाची, तर ती मी तुम्हाला समजून सांगतो। एकदम वेगळ्या लेवलची आपली साईज आलेली आहे, तर इमेजमध्ये जाणे गरजेचं आहे। इथनं इमेज साईजमध्ये, आणि इथं जरा प्रॉपर चेक करा इंचेस किती आहे, इंचेस किती आहे, 5x5 आहे ना, 500 रेझोल्यूशन आहे ना, मग ओके प्रॉपर, इथं काही चेंज करायची गरज नाही आपल्याला। ओके, तर आता एक एक गोष्टी आपण ॲड करत जाणार आहे। बॅकग्राऊंड कसं क्रिएट केलं आपण हे संपूर्ण समजून सांगणार आहे। तर फाईलमध्ये इथनं काय करायचं आहे, ओपन अँड प्लेस म्हणायचं आहे। ओपन अँड प्लेस म्हणले की डायरेक्टली ते कोणती गोष्ट ह्या कॅनव्हासवरच ॲड होते। ओके, तर ओपन अँड प्लेस म्हणा, तर एकदम खाली जातो मी, आणि जी का आपली पहिली गोष्ट आहे तर ती आपण ॲड केलेली आहे। ओके, डन म्हणा। त्यानंतर ही जी काय करायची आहे, कॉपी घ्यायची। कॉपी कशी घ्यायची आहे बघा, ह्या लेअरमध्ये जायचं आहे, या लेअरमध्ये प्रॉपर या लेअरमध्ये, आणि त्यानंतर न्यूमध्ये जायचं आहे आणि लेअर वाया कॉपी म्हणायचं आहे। ओके, लेअर वाया कॉपी म्हटलं तर ही आपली एक कॉपी आली, ही लेअर 1, ही लेअर FDची कॉपी आली। ओके, त्यानंतर आता याला काय करायचं आहे बघा, आपल्याला मल्टिप्लायमध्ये कन्वर्ट करायचं आहे। ओके, जो काय आता ब्लेंड मोड आहे, ब्लेंड मोड, तर तो मल्टिप्लाय केलं की एकदम खतरनाक डार्क लेवलला रिझल्ट जाते। जे काय बॅकग्राऊंड आहे फ्रीवरून डाउनलोड केलं, तुम्हाला इथं त्याचं वॉटरमार्क पण दिसत असेल, तुम्हाला कळावं यासाठीच मी ठेवला आहे वॉटरमार्क। ओके, डन। त्यानंतर पुढील मुद्दा काय आहे, आता आपल्याला ह्यावर क्रिस्पी नॉइझी इफेक्ट देण्यासाठी आपल्याला गोष्ट ॲड करायची आहे। तर ती म्हणजे काय, आपल्याला एक PNG ॲड करायची आहे। PNG ती आहे प्रॉपर ब्रश सेक्शनचीच आहे, तर ती आपण इथं ॲड केली एकदम टॉप लेवलला। तर तिथे खाली गेल्या तर तिला होल्ड करून प्रॉपर वर टाकायचं सगळ्यात नेऊन, म्हणजे ते तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसत। आता काय करायचं नीट समजून घ्या बघा। प्रॉपर इथं काय करायचं आपल्याला, जी का आपली ही PNG आहे ह्याचा ब्लेंड मोड चेंज करायचा, ओव्हरले केला प्रॉपर असा आला। त्यानंतर पुढील मुद्दा काय, लेअरमध्ये जाऊन न्यूमध्ये जाऊन पुन्हा तिची लेअर वाया कॉपी घ्यायची। ओके, डन। आणि त्यानंतर प्रॉपर या 2 कॉप्या झाल्या ओव्हरलेच्या, आणि अजून एक लेअरमध्ये जाऊन न्यूमध्ये जाऊन लेअर वाया कॉपी, आणि मग याचा ब्लेंड मोड नॉर्मल ठेवा। तर अशा लेवलला आपलं नेक्स्ट लेवल इथंपर्यंत तुम्हाला बॅकग्राऊंड क्रिएट झालेला दिसत असेल। ओके, त्यानंतर पुढील मुद्दा काय करायचा आपल्याला, जरा ह्यावर एक एक्स्ट्रा गोष्ट ॲड करायची आहे, ती म्हणजे काय, व्हायब्रन्सची। व्हायब्रन्स ॲड केल्यावर काय होतं की आपल्याला जो काय आपल्याला कलर आहे तर तो उठावदार करायचा असेल तर तो एकदम टॉप लेवलचा उठावदार दिसतोय, बनतोय। ओके, त्यानंतर पुढील मुद्दा, आता आपल्याला ॲड करायच्या वरील जरा काही गोष्टी आपण मारल्यात तर त्या ओपन अँड प्लेस म्हणा, इझिली त्या मीडिया पिकर, आणि जो का आपला वरील मुद्दा मारलेला आहे या लेवलचा तर तो इथं आपण ॲड केला, डन म्हणा। आणि त्यानंतर लेअर न्यू आणि लेअर वाया कॉपी। ओके, लेअर वाया कॉपी आली, ह्याचा ब्लेंड मोड चेंज करायचा, जो आपण मागाशी गेलता मल्टिप्लाय तर तोच ब्लेंड मोड चेंज केला, एकदम टॉप लेवलला जिथे ॲडजस्ट झालं। ओके, डन। त्यानंतर पुढील मुद्दा, ओपन फाईलमध्ये गेलो, ओपन अँड प्लेस म्हटलं, त्यानंतर पुढील मुद्दा खाली आपण आलो। आता खालील पण गोष्टी आपल्याला सेट करायच्या आहेत, जसं की आता बॉटम साईड करा आलो आपण, इथं ती गोष्ट लावली, ॲड केली, आणि त्यानंतर ही जी पण पुन्हा एकदा लेअर न्यू लेअर वाया कॉपी, आणि त्यानंतर इथनं याचा ब्लेंड मोड चेंज मल्टिप्लाय,
सपला विषय. एकदम टॉप लेवलला आपलं बॅकग्राऊंड क्रिएट झाले. तुम्ही विचार पण केला होता का नाही मला सांगा प्रॉपर. नक्कीच नेक्स्ट लेवलला. त्यानंतर इथं मॅचिंगसाठी तुम्ही जर कलर बॅलन्स वापरणार असेल तर वापरा, नाहीतर आता सध्याला मी वापरत नाही. एकदम टॉप लेवलचं आपलं बॅकग्राऊंड क्रिएट झालेलं आहे. त्यानंतर यात एक मिक्सिंग थीममध्ये मी एक गोष्ट ॲड करतो, ओपन अँड प्लेस म्हणून. तर ती भरपूर महत्त्वाची आहे. तर त्या लेवलला ओके. तर ते आहे बघा, ही प्रॉपर एकदम खतरनाक लेवलची गोष्ट दिसते. जशी जरा बॉटम लाईट झाली. मी हळूहळू वर घेतो याला. याला वर घेतला आपण. ह्याचा ब्लेंड मोड चेंज करायचा आहे ओव्हरले. जास्तीत जास्त करून आपण कसलं दिसतं बघा, एकदम टॉप लेवलचं विषय हार्ड लेवलचं बॅकग्राऊंड दिसायला आपल्याला ओके. मग त्यानंतर यात जरा तुम्ही जरा उगच आपल्याला एक्सपोजर ॲड करायचा आहे. गॅमा करेक्शन जरा कमी करायचं, एक्सपोजर जरा प्लस करायचं ओके. बास, लई हेवी करू नका. 2च मिनटं द्या मला. गॅमा करेक्शन आपल्या फोटोशॉपमध्ये मायनस केलं जातं आणि इथं प्लस केलं जातं, एवढं लक्षात ठेवा ओके. ते जरा चेकआउट करून घ्या. मी लईच हेवी केले, जरा उगच कमी करतो. डन, बास. त्यानंतर पुढील मुद्दा म्हणजे काय, जरा मी व्हायब्रन्स पण ॲड करतो. ओके डन, एकदम टॉप. मग त्यानंतर काही किरकोळ अशा गोष्टी आहेत शॅडो बिडोच्या, तर त्या मी ओपन अँड प्लेसमध्ये ॲड करतो, जेणेकरून ते एकदम टॉप दिसेल आणि आपली गोष्ट एकदम परफेक्ट लेवलला कुठून दिसेल ह्या लेवल ओके. तर ते आपलं ॲड झालं. याच्यावर पीक येणार आहे आपला. तुमच्या मानानुसार तो शॅडो ॲड करायचा आहे ओके. इथं आपला डायलॉग बिलॉग आहे, त्यामुळे आपण सगळ्या गोष्टी घेतल्यात. त्यानंतर ओपन अँड प्लेस, मीडिया पिकर. त्यानंतर जे काय आता आपलं जरा उगच कलर सेक्शन आहे, तर ते जरा मी इथं ॲड केलं आणि त्याचा ब्लेंड मोड आपल्याला चेंज करायचा ओके. तर याचा ब्लेंड मोड चेंज करायचा ओव्हरले. तर बघू शकता भाऊंनो कसलं खतरनाक लेवल आपल्या गोष्टी गेल्यात. उठावदार करण्यासाठी भरपूर काही गोष्टी ॲड कराव्या लागतात आणि अशाच थीमचं जे काय बॅकग्राऊंड आहे ना आपलं, तर ते आपल्या क्लासमध्ये शिकवलं जाते. ओपन अँड प्लेस, तर जे काय आपलं जरा टेक्स्टिंग आहे बॅक साईडचं, तर ते ॲड केलं की अजून आपली जी काही गोष्ट असेल तर ती नेक्स्ट लेवलला दिसणार आहे. तर याचा ब्लेंड मोड चेंज ओव्हरले. बघू शकताय आपला कसला खतरनाक रिझल्ट आपल्याला बघायला भेटायला येतो ओके. डन. त्यानंतर आता हे एवढं झालं बॅकग्राऊंडची प्रोसेस. आता आपल्याला पुढं एक एक स्टेप आता पुढं जायचं आहे. काय काय आहेत बघा गोष्टी. त्यानंतर इथं आपल्याला जरा फ्लॅग ॲड करायचा आहे. फ्लॅग ॲड केलं की ते अजून जरा एकदम टॉप लेवलला दिसते. मग त्याचा तुम्ही ब्लेंड मोड चेंज कराल तर करा किंवा राहू देईल, सध्याला एकदम नॉर्मल लेवललाच राहू देईल. चला आता पुढं जाऊयात आपण. आता आपल्याला पिक्स ॲड करायचे आहेत. ओपन अँड प्लेस, आपल्याला हा वाला पिक ॲड करायचा आणि ह्याला मारायचा आपल्याला ब्लॅक अँड व्हाईट. तर ब्लॅक अँड व्हाईट मारा, नो प्रॉब्लेम. ब्लॅक अँड व्हाईट प्रॉपरली ते इथनं मारा. पण जेव्हा आपल्याला नाम आहे नाम, तर त्याला आपल्याला प्रॉपर जरा इरेज करायचा आहे. मग काय करायचं, इथलं मास्क सिलेक्ट करा, इथला आपला प्रॉपर ब्रश घ्या, ब्रश टूल. त्यानंतर इथनं मी झूम करतो आणि जो काय आपला नाम आहे, आता हे प्रॉपर बघू शकता सगळ्या ओव्हर ह्याला संपूर्ण कॅनव्हासला लागले. मग काय करायचं आपल्याला या इमेजला लावायचं आहे ना, लेअरमध्ये जावा आणि क्रिएट क्लिपिंग मास्क करून घ्या. झालं आपलं काम. जो काय आपला नाम असेल तर त्या नाम जरा मी साईज मोठी करतो आपली ओके. तर तुम्ही तुमच्यानुसार जरा इकडे तिकडे झाले माझं, तुम्ही तुमच्यानुसार जरा ते सेट करून घ्या ओके. एकदम टॉप, बेसिक ते ॲडव्हान्स. जर फिट करायचं असेल तर इथून तुम्ही व्ह्यूमधनं प्रॉपर फिट द एरिया असं म्हणू शकता. त्यानंतर फाईल, ओपन अँड प्लेस, पुढील मुद्दा, पुढील गोष्ट. त्यानंतर ही वाली आपली इमेज आपण ॲड केली डायरेक्ट. आता याला काही विदाउट इफेक्ट आपल्याला घ्यायचा आहे, गोष्टी सेट केल्यात ओके. आता याला काही इफेक्ट नाही, आपला एकदम टॉप एकदम बेस्ट. त्यानंतर पुढील मुद्दा, आता इथं जर आपल्याला शॅडो बिडो मारायचा जेणेकरून जे काही आपली पुढची पीक आहे तर ती एकदम टॉप लेवलला उठून दिसेल ओके. डन. त्यानंतर ओपन अँड फाईल, जी काय आता आपली वरची इमेज आहे एकदम मेनवाली, तर ती आपल्याला ॲड करायची आहे. त्याच्याआधी जरा काय आपला पाठीमागे सर्क्युलर भाग आहे तर तो आपला घेणं गरजेचं आहे, तर तो आपण ॲड केला इथं. ओपन अँड प्लेस, त्यानंतर मीडिया पिकर, त्यानंतर इथनं प्रॉपर जी आपली मेनवाली इमेज आहे तर ती आपण ॲड केली एकदम टॉप लेवलला. आता आपल्याला खाली ब्रशेस तीन मारायचा आहे, तर तो पण भाग इम्पॉर्टंट आहे. ते पण मी सगळं आपल्या मटेरियलमध्ये दिलं आणि PhD पण देणार आहे, तर त्यात जाऊन चेकआउट करा. त्यानंतर सचिन सावंत, आपण टेक्स्टिंग ॲड केलं आहे. डन. ओपन अँड प्लेस, तर हे वालं जे काय टेक्स्टिंग आहे ना, टेक्स्टिंग हे वालं, तर हे प्रॉपरली ते आपल्याला खाली घेऊन याला फिरवून घ्यायचं आहे, फिरवून.
एकदम टॉप आणि एकदम खतरनाक बघू शकताय. चांगल्या लेवलला आपण सेट केले. ओपन अँड प्लेस. जी का आपली पुढील मुद्दा आहे, पुढील गोष्ट आहे तर ती घेऊयात. मग ती वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, तर ती आपल्याला गोष्टी इथं घेणं गरजेचं आहे. तर चांगल्या प्रकारे आपण गोष्टी सेट केलेल्या आहेत. त्यानंतर मग किरकोळ अशा गोष्टी असतील तर त्या पण तुम्ही ॲड करून घ्या एकदम फास्टलीरित्या. जसं की आता आपला डायलॉग झाला, आपलं टेक्स्टिंगचं झालं, असं म्हणजे किरकोळ गोष्टी असतील तर त्यात चांगल्या प्रकारे सेट करून घ्या. ओपन अँड प्लेस. तर ती आपण ॲड केली गोष्ट आणि इथनं याला ब्लेंड मोड चेंज करायचा बघा, ओव्हरली करायचा. ओके, म्हणजे एकदम ते टॉप दिसते. त्यानंतर मग त्यात जर आपल्याला जो आपला डायलॉग आहे तर तो आपण ॲड करून घेऊयात फास्टली. हे सगळं तुम्ही आपल्या पिक्सेल लॅबला पण करू शकताय, पण विषय कसा आहे की तिथं चांगल्या प्रकारे गोष्टी ब्लेंड करता येत नाहीत, असा मुद्दा आहे. तर या लेवलला आपला जो काय डायलॉग आहे तर तो आपण ॲड केला एकदम टॉप खतरनाक लेवलला. आपल्या महाराजांच्या थीमवरचा डायलॉग आहे. आणि त्यानंतर इथं मग ओपन अँड प्लेस. पुढील मुद्दा, पुढील गोष्ट 07. फक्त काय करत चला, जी काय तुम्हाला गोष्ट ॲड करायची आहे तर त्या लेअरला फक्त सिलेक्ट करत चला, मग त्या लेवलवर ती ॲड होईल. ओके ओके डन. त्यानंतर झालं की ह्याला पहिल्यांदा सिलेक्ट करायचं, त्यानंतर मग ओपन अँड प्लेस करायचं, जेणेकरून मग लगेच ती त्यावरच ॲड होते. ओके, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. एकदम टॉप लेवलला आपल्याला खाली बॉटमला आपण गोष्ट व्हाईट लेवलची सिलेक्ट केली, शेप लावला आहे. इथं मी याला सिलेक्ट करतो. ओपन अँड प्लेस. चांगल्या प्रकारे आपलं सर्व मित्र परिवार या लेवलला मी टेक्स्टिंग दिलं आहे, ते चेकआउट करून घ्या. आणि मग राहिलेले किरकोळ माझं नाव ते नाही तर त्या लेवलला ॲड केलं की आपला बॅनर तयार. एकदम टॉप लेवलला आपलं आपण नाव लावलं आहे. त्यानंतर ओपन अँड प्लेस. एकदम खतरनाक लेवलचा आपला जो काय झेंडा आहे तर तो आपण ॲड केलेला आहे. तर अशा लेवलला आपला एकदम टॉप बॅनर तयार झाला. इथं फक्त जर आपण याला एक्सपोजर मारले, जरा गॅमा करेक्शन वाढवतो, कसं दिसते बघूयात आपण. ओके डन. त्यानंतर मग दुसरी गोष्ट जर आपण याला लावूयात व्हायब्रन्स. व्हायब्रन्स जेवढं हेवी करशीला तेवढं आपली जी गाडी जाणं ही नेक्स्ट लेवल दिसत. आणि हीच तुम्हाला मी PSD फाईल देणार आहे, एकदम खतरनाक. आणि विषय हार्ड झाले जे आपल्या थंबनेलला दाखवले तर त्याप्रमाणे. नक्कीच कसा वाटला ओव्हरऑल डिझाईन आणि बॅनर नक्कीच मला कमेंट करून सांगायचं. बाकी क्लासचाही विचार करा, भरपूर कमी सीट्स आहेत आणि नक्कीच एकदम टॉप लेवलचं शिकवलं जातं. ही आपली चालवणारी फोटोशॉपची 23वी बॅच आहे आणि मोबाईलची पण कितपत अपडेट झाल्या बघू शकता तुम्ही. 25 व्हिडिओज झाले, म्हणजे 25 दिवसाचा क्लास झाले फक्त 1500 रुपयात. ओके, ज्यांच्याकडे फक्त मोबाईल आहे त्यांनी मोबाईलचा करा आणि ज्यांच्याकडे खरंच PC लॅपटॉप आहे त्यांनी नक्कीच बिंदास PC लॅपटॉपचं करू शकता. तर भेटा लवकरच आपण एकदम चांगल्या विषयात नाद व्हिडिओमध्ये. तर बाय, काळजी घ्या, टेक केअर, लव यू ऑल, प्रेम, बाय, धन्यवाद.